सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली तिच्या रूममध्ये उभी असते आणि ती सतत घडलेल्या गोष्टींचाच विचार करत असते. तितक्यात शेखर त्या ठिकाणी येतो. तो रुपालीवर लक्ष ठेवूनच असतो. तर रुपालीसुद्धा रागातच शेखरकडे बघत असते आणि मग त्यानंतर शेखर तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवतो आणि तो पुस्तक वाचायला सुरुवात करतो. तर रुपाली मनाशी म्हणत असते की प्रतिबिंब शक्तीने इंद्राणीवर तर काम केले नाही, त्यामुळे आता या शक्तीचा वापर दुसऱ्या कोणावर तरी करायला हवा. आणि मग ती शेखरकडे बघून हसू लागते आणि आज रात्रीच प्रतिबिंब शक्तीचा वापर करायचं ठरवते. दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत त्यांच्या खोलीत जातात. त्या दोघांनाही खूप काळजी वाटत असते. विरोचक इंद्राणी आत्यांना अस्थिकट्यारीबद्दल विचारत होता, त्यामुळे अस्थिकट्यार सुरक्षित कशी ठेवायची याचाच ते विचार करत असतात. आणि मग त्यानंतर अद्वैत नेत्राला म्हणतो की आपल्याला तो जो मंत्राचा कागद सापडला आहे त्यावरील शब्द आपण एकदा आबांना वाचून दाखवायचे का? कदाचित त्यांना त्याचा अर्थ माहीत असेल. मात्र नेत्रा म्हणते की नाही साहेब, बाबांची काय अवस्था झाली होती बघितलं ना तुम्ही, त्यामुळे आपण आबांना हे सगळं नाही सांगू शकत. जर त्यांना काही झालं तर मग आपण काय करायचं? आणि नेत्राचं हे बोलणं अद्वैतला सुद्धा पटतं. मात्र त्यानंतर अचानक नेत्राला चक्कर येते आणि तिच्या पोटातही दुखत असते. त्यामुळे अद्वैत घाबरतो. तो नेत्राला पटकन बेडवर बसवतो, तिला पाणी देतो. त्यानंतर नेत्राला बरं वाटतं आणि मग अद्वैत तिला कोणताही विचार न करता आराम करायला सांगतो. तर दुसरीकडे केतकी तिच्या खोलीत काम करत असते. तितक्यात फाल्गुनी तन्मय त्या ठिकाणी येतात. फाल्गुनी तन्मयला सांगत असते की आता तर माझ्याकडे प्रूफ आहे. तर तन्मय तिला म्हणत असतो की वहिनी जाऊ दे ना, सोड हा विषय. पण फाल्गुनी ऐकत नाही आणि मग ती केतकीकडे जाते आणि तिला म्हणते की काकूमा हे बघा, मी सगळं काही व्यवस्थित लिहून आणलं आहे. आता तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. तर केतकी तिला म्हणत असते की फाल्गुनी तू अजूनही त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करतेस का? आता जाऊ दे ना बाळा. पण फाल्गुनी ऐकत नाही. ती म्हणते की काकूमा प्लीज माझं ऐकून घ्या, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यामुळे केतकी आणि तन्मय तिचं ऐकू लागतात. फाल्गुनी त्यांना सांगत असते की पहिली गोष्ट म्हणजे नेत्राला आणि अद्वैत भाईजींना असं वाटते की मी त्यांना ज्यूस आणून दिला, मात्र त्यावेळी विरोचकाने मला पंपकिन आणायला बाहेर पाठवलं होतं आणि मी त्यावेळी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं होतं. हवं तर तुम्ही वेळ बघा. आणि मग ती त्या दोघांनाही त्या दिवसाचा तो वेळ दाखवते आणि त्या दोघांचीही खात्री पटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर फाल्गुनी म्हणते की काकूमा दुसरी गोष्ट म्हणजे मी पॅसेजमध्ये तेजससोबत फोनवर बोलत होते, त्यावेळी तुम्ही तिथे आला. मी तुमच्याशी बोलायला आले पण तुम्ही मला इग्नोर केला आणि नेत्राच्या रूममध्ये गेलात. मी तिथेही तुमच्यासोबत बोलायला आले, मात्र तुम्ही मला तिथेही इग्नोर केलं. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही नेत्राला विचारा. आणि त्यावर केतकी विचारात पडते की मी तर त्यावेळी घराबाहेर होते, मग फाल्गुनीला कसे काय दिसले? आणि मग तिची आणि तन्मयची खात्रीच पटते की फाल्गुनी जे काही बोलते त्यात तथ्य आहे. नक्कीच घरात काहीतरी गडबड सुरू आहे. आणि मग त्यानंतर ते नेत्रासोबत बोलायचं ठरवतात. तर दुसरीकडे शेखर पुस्तक वाचत असतो, मात्र त्याचं लक्ष रुपालीकडेच असतं आणि तो मनाशी म्हणत असतो की ही नक्कीच काहीतरी कारस्थान रचत आहे, आपण सावध राहायला हवं. आणि मग त्यानंतर तो झोपी जातो. तर रुपाली हसतच त्याच्याकडे बघत असते. दुसरीकडे नेत्रा झोपलेली असते. अद्वैत ऑफिसचं काम करत असतो. तितक्यात फाल्गुनी आणि केतकी त्या ठिकाणी येतात. त्या दोघी अद्वैतला नेत्राबद्दल विचारतात. तर अद्वैत सांगतो की तिला मगाशी गरगरत होतं, त्यामुळे ती आराम करते. तुमचं काही महत्त्वाचं काम होतं का? त्यावर केतकी म्हणते की आम्हाला नेत्रासोबत बोलायचं होतं, पण काही हरकत नाही, आम्ही उद्या सकाळी बोलतो. आणि मग त्यानंतर त्या रूममधून बाहेर पडतात. मात्र घडलेल्या प्रकाराचा फाल्गुनी खूप विचार करत असते. ती म्हणत असते की काकूमा काही झालं ना तरी हे नेमकं काय आहे ते मी शोधून काढणारच. हे सगळं मला लवकरात लवकर संपवायचं आहे. तर केतकी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग ती फाल्गुनीला विचारते की तू खरंच मला पॅसेजमध्ये बघितलं होतं का? म्हणजे ती मीच होते का? आणि त्यावर फाल्गुनी सांगते की हो काकूमा, त्यात तुम्हीच होता. म्हणजे ती जी व्यक्ती होती ती सेम तुमच्यासारखी दिसत होती. ड्रेससुद्धा तुमच्यासारखाच होता. अगदी टिकली देखील लावली होती. आणि ते ऐकून केतकीसुद्धा काळजीत पडते. ती म्हणते की आपण नेत्रासोबत नाही तर निदान इंद्राणी ताईंसोबत तरी बोललो असतो. मात्र त्यासुद्धा ध्यानाला बसल्या आहेत, त्यामुळे आपल्याला उद्या सकाळपर्यंत वाट बघावीच लागेल. आणि त्यावर फाल्गुनी हो म्हणते. मात्र ती आणि केतकी खूप घाबरलेल्या असतात. दुसरीकडे मुसळधार पाऊस सुरू असतो. विजा देखील चमकत असतात आणि त्यामुळे नेत्रा घाबरून जागी होते. पण अद्वैत तिला सांगतो की घाबरू नको, बाहेर पाऊस पडत आहे, दुसरं काही नाही. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवते.
अद्वैत दरवाजा उघडतो तर त्या ठिकाणी शेखर उभा असतो। तो सरळ नेत्रा आणि अद्वैतच्या रूममध्ये जातो आणि त्यांना म्हणतो की आपल्याला लवकरात लवकर अस्थि कट्यार लपवायला हवी। त्यामुळे ते दोघेजण विचारतात की काय झालं बाबा, तुम्ही असं का बोलताय? आणि त्यावेळी शेखर म्हणतो की मी त्या विरोचकाला झोपेत बडबड करताना ऐकलं। तो म्हणत होता की आज रात्री काही करून तो अस्थि कट्यार ताब्यात घेणार आहे। आणि ते ऐकून नेत्रा आणि अद्वैतला आश्चर्य वाटते, तर तो शेखर नसून शेखरचे प्रतिबिंब असते। तर नेत्रा त्याला सांगत असते की अस्थि कट्यार तर इंद्राणी आत्यांकडे आहे आणि त्यावर ते प्रतिबिंब म्हणते की मग आपण लगेच इंद्राणीकडे जाऊ आणि अस्थि कट्यार ताब्यात घेऊ, कारण आज रात्री कोणती तरी मोठी शक्ती विरोचकाला मदत करणार आहे ती अस्थि कट्यार ताब्यात घेण्यासाठी। आणि मग ते ऐकून नेत्रा अद्वैत घाबरतात। ते त्या प्रतिबिंबासोबत इंद्राणीकडे जाण्यासाठी निघतात। दुसरीकडे रुपाली वेळ लावून बसलेली असते। फक्त 9 मिनिटे शिल्लक असतात आणि त्यामुळे ती मनाशी विचार करत असते की लवकरात लवकर शेखरचं प्रतिबिंब अस्थि कट्यार घेऊन इथे यायला हवं, कारण मी इतकी मोठी रिस्क घेतली आहे। आणि मग त्यानंतर तिला आठवतं की तिने शेखरला आधीच बेशुद्ध केलेलं असतं आणि मग त्यानंतर त्याचं प्रतिबिंब तयार केलेलं असतं। तर इकडे अद्वैत, नेत्रा आणि शेखरला धावत पळत खाली येताना बघून केतकी आणि फाल्गुनी काळजीत पडतात। ते विचारतात की नेत्रा काय झाले, पण नेत्रा त्यांना काही सांगत नाही। मात्र त्या दोघीही काही ऐकायला तयार नसतात। त्या सतत विचारत असतात की भाऊजी तुम्ही तरी सांगा काय झाले, पण ते शेखरचं प्रतिबिंब तर त्यांच्याकडे बघतही नाही। तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते। ती वरूनच हा सगळा प्रकार बघत असते आणि मग त्यानंतर नेत्रा केतकी आणि फाल्गुनीला सांगते की मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगते, आधी आम्हाला इंद्राणी आत्यांसोबत बोलू द्या। आणि मग ते सगळेजण इंद्राणीकडे जातात। तर ते रुपाली बघत असते आणि मनाशी म्हणत असते की याचा अर्थ म्हणजे ती अस्थि कट्यार इंद्राणीकडे आहे। त्यानंतर शेखरचं प्रतिबिंब इंद्राणीला सुद्धा सांगतं की आज विरोचक ती अस्थि कट्यार ताब्यात घेणार आहे, त्यामुळे तुम्ही ती अस्थि कट्यार माझ्याकडे द्या, मी ती एका सुरक्षित ठिकाणी लपवतो। मात्र शेखरचं असं बोलणं इंद्राणीला विचित्र वाटतं। ती विचारत असते की तुम्ही ती अस्थि कट्यार कुठे लपवणार आहात? तर शेखर सांगतो माझी बानेरला एक साईट सुरू आहे आणि तिथे एक लॉकर आहे, त्यात अस्थि कट्यार सुरक्षित राहील। मात्र इंद्राणी म्हणत असते की आपण लगेच एवढी घाई करायला नको, आपण बघूयात की विरोचक नेमका काय करणार आहे। पण शेखर ऐकत नाही। तो चिडून म्हणतो की अस्थि कट्यार माझ्याकडे द्या, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे। त्यामुळे इंद्राणी, नेत्रा आणि अद्वैत त्याच्याकडे बघतच राहतात। दुसरीकडे रुपाली अस्वस्थ होऊन बाहेर फेऱ्या मारत असते, कारण 5 मिनिटांपेक्षा सुद्धा कमी वेळ शिल्लक राहिलेला असतो। तिला भीती वाटत असते की जर शेखरचं प्रतिबिंब त्या तिघांसमोरच विरून गेलं तर माझ्या शक्तीबद्दल सगळ्यांना समजेल, त्यामुळे ती काळजीत पडते। तर फाल्गुनी आणि केतकी तिला विचारत असतात की काय झालं, तुम्ही एवढ्या काळजीत का आहात? पण ती त्यांच्यावरच ओरडते आणि त्यांना तेथून जायला सांगते। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शेखर इंद्राणीकडून ती अस्थि कट्यार घेतो। मात्र शेखरचं असं विचित्र वागणं बघून इंद्राणीला तर आश्चर्यच वाटत असते आणि त्यानंतर जेव्हा ती अस्थि कट्यार शेखरच्या हातात ठेवते तेव्हा शेखर तर खालीच पडतो। ती अस्थि कट्यार त्याच्या अंगावर पडते, त्याला त्या कट्यारीचं वजनही झेपत नाही आणि ते बघून सगळेच घाबरतात। तर दुसरीकडे रुपाली देखील काळजीत असते, कारण 2 मिनिटांपेक्षाही कमी वेळ शिल्लक राहिलेला असतो। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।